हाय हॅलो नमस्कार, मी अंकुश. आपली माती या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर मी शेतीबद्दल काही माहिती घेतो न शेतकऱ्यांकडे पोहोचवतो. मी जातो ते सांगणार तुम्हाला का कशी शेती केली जाते, कोणते कीटकनाशक वापरले जाते, हे सर्व काही कसे करतात. आजकालचे मुलं शेतीकडे लक्ष नाही देत, दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे काही सांगणार. हॅलो हाय नमस्कार, मी अंकुश. आपली माती या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर शेतीबद्दल माहिती घेतो आणि तुमच्याकडे पोहोचवतो. काकाजीकडे आलो का शेती कशा पद्धतीने केली जाते, किती वर्षापासून करतात आणि शेतीबद्दल काय अनुभव तुम्ही सांगणार. आजकालचे मुलं शेतीकडे लक्षच नाही करत का परवडत नाही बा म्हणून. तर काकाजी सांगणार. काकाजी तुमचे परिचय देऊन दे. माझे नाव आहे रमेश जगन नेवारे विसोर. तुम्ही किती वर्षापासून शेती करून राहिले? मी 25 ते 30 वर्षापासून शेती करतो. अच्छा. तर शेतीमध्ये कसे काय अगोदर जे भाव होते, रेट वगैरे? भाव आता का रेट सब बसले, पहिले रेट होते तसे नसे. आता बाजारभाव कसा आहे धानाला? बाजारभाव आता तोच. तर आता तुम्ही धान कोणते लावल्या? धान लावलाय 505. तर किती 120 दिवसाचा. किती एकर जागा आहे? जागा आहे 3 एकर. 3 एकराला किती किलो धान लागतात? 60 ते 75 किलो असा समजा ना. 75 किलो. हां. तर तुम्ही फार्मातून घेऊन आणले का जे जुनी जे घरगुतीच बीज आहे, फार्माची घेवायला गेल्या तर परवड नाही. तर उन्हाळी जे फसल लावले होते तेच आता लावले तुम्ही? हां हां. अच्छा. तर उन्हाळी फसल किती झाले पोते यावेळेस? उन्हाळी ठोकर धान झाले 18-19, बारीक धान झाले 25. तर रेट कसा मिळाला? काही खर्च निघाला की नाही निघाला? खर्च झाला थोडा बहुत मिळते. तर काय म्हणतात ना, यावेळेस कोणतं धान लावलं? तोच धान लावलं? तोच धान लावला. तर किती दिवसात परा वगैरे किती दिवसात आला? परा 20 ते 25 दिवसात आता रोवाचं झाले आहेत परा. तर खताचा रेट उन्हाळी जे फसल लावले ते त्याच्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे? खताचा रेट आता वाढला आहे, उन्हाळीला कमी होता. तर आता कोणतं खत यूज केले? आता विर्या बिग्रेट खत आता यूज केलं. उन्हाळीलाही तोच केलो. उन्हाळीला 800 रुपये 900 रुपये होता, आता 1000-1100 रुपये होते. तेव्हाच्या याच्यातनं आताचे जे कसा का बदल आला धानात, भाव वगैरे सर्व काही तुम्ही? भाव तर आता वाढले थोडेसे, पण आता हे निसर्गामुळे कधी कधी पेरवा हे ते होते, धान बरोबर होत नाही. अगोदर खत वगैरे कोणती यूज करतो त्यांना, आता कोणते करतात? खत यूज तोच आहे, पण जो पहिलचा खत होता तो आता खत नाही आहे. अच्छा. तर खत कसा का भाव आहे? खताचा भाव वाढला आहे आता. आणखी धानाचा वगैरे कसा? धानाचा रेट तोच आहे. तर तुम्ही किती दिवसाचा हा धान कोणता लावले तुम्ही? धान लावलाय 505. आणखी तो 120 दिवसाचा. उन्हाळी फसल कोणती लावली होती तुम्ही? उन्हाळी फसलेलाही तोच होता, ठोकळ होता व बारीक होता. अच्छा. म्हणजे तर किती एकराला फसल होती तुम्ही? आमची 3 एकराला फसल होती. आता एकूण जागा किती काय तुम्हाला? जागा आहे 3 एकर. 3 एकर. तर मग जितकी ते उन्हाळीला होते तितकीच पावसाळीला पण आहे? हो. तर आता धान म्हणजे आता औषधी वगैरे कोणती का? औषधी आता म्हणजे हे एरेज मारलून आता रोवण्यावर एरेज चांगली आहे. हो. नसाती पावडर, मिक्सचर. युरिया वगैरे केव्हा मारल्या जाते? युरिया मग दुसऱ्या डोजले. अच्छा. तर किती दिवसात परा आला? परा आता हा 20 ते 25 दिवस झाले आता या पर्यायला. तर ठीकठाक आहे का? पाणी कशाचा यूज करता उन्हाळी फसलेला? तो पाणी आता या बरसातीला हा वरचाच पाणी. अच्छा. उन्हाळी फसलेलं इट्या डोसा पाणी. इट्या डोसा. तर तुम्ही काय गव्हर्नमेंटकडून कोणती सुविधा घेतली का? नाही, कोणतीच नाही. तर यावेळेस बाजारभाव कसा का गेला तुम्हाला धानाला? धानाला बारीक धान गेला 23, ठोकर धान गेला 18-19. अच्छा. तर काही मुलांसाठी सांगा तुम्ही का शेती परवडते की नाही, का आजकालची मुलं कशी आहे का शेती नाही करत का? तर आजकाल जे मुलाला शेतीबद्दल काहीच समजत नाही, त्याच्यामुळे आपणाला स्वतः करावं लागतं. हो. तर आणखी काही सांगा तुम्ही. गुत्याचा रेट कसा काय? गुत्याचा रेट आहे
5,500 गुत्याचा रेट सालानी वाढते, रजाचा रेट वाढते. हो आज आपण शेतीमध्ये 25 ते 30,000 रुपये खर्च करतो, पण तेवढा धान नाही होत ना. तेवढा एकरी खर्च किती घेते ना, धान किती होतं हां, एकरी 25,000 खर्च येते, तितक्या पैशाचे धान होत नाही. तितक्या पैशाचं धान होत नाही. तर धान जर जमा करून ठेवले तर ते काही म्हणजे धान जर जमा केलं तर काही लोकांचं कर्ज वगैरे राहते तर ते देणं आता ते पडतं. कर्ज त्याच्यामुळे देणं आवश्यक राहते ना, कोणा रजावाल्याचं, कोण्या मजुरायचे. ट्रॅक्टर वगैरे तुमचंच आहे का, तुम्ही भाड्याने ट्रॅक्टर बोलवता? आता ट्रॅक्टर आपलाच आहे, पण ज्याला नेसे त्याला सांग म्हणजे तो हो बरोबर. भाड्यानं करावं लागते ना. त्याचा 3,000-4,000 रुपये तास. हो तर ह्यावेळेस तुम्ही कशानं हार्वेस्टरनं कापले धान का कसे? धान आम्ही हार्वेस्टरनंच कापलो.